कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा ठेका काय फक्त या मुस्लिमांनीच घेतलाय असं नाही। जर बिघडवायचं ठरवलं कायदा सुव्यवस्था तर ज्या हाताने गाई कापतात त्या हातच धडापासून वेगळे करू, ज्या नजरा आमच्या आया बहिणींकडे जातात ते डोळेच काढून टाकू। जसं इथं निवेदक सांगत होता एकदम साधा भोळा दिसतो, मला कधी वाटत नाही मी भोळा दिसतोय, साधा दिसतो मग, पण मी हे नक्की सांगतो प्रशासनाला, माझ्या पुढे पैलवान लिहिलं जातं। ही काही कुठली शाळेतली डिग्री नाही, ही काही कुठली एज्युकेशन मधली डिग्री नाही, ही डिग्री आम्हाला देव देश धर्म याचं रक्षण करण्यासाठी मिळालेली डिग्री। 26/3/2025 ला आपल्याला या ग्रामपंचायतीनं पत्र दिलंय, किती 26/3/2025 ला, म्हणजे 1 वर्ष पूर्ण होऊन गेलं तरी तुम्ही त्याच्यावर कारवाई केली नाही। या वक्फ बोर्डाच्या संदर्भामध्ये जर तुम्ही कठोर कारवाई करणार नसाल, कायद्याला धरून जर कारवाई करणार नसाल तर आम्हाला वेगळे मार्ग आहेत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यांच्या दबावाखाली काम करताय, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटतंय पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्था बिघडेल म्हणून तुम्ही जी अंग चोराची भूमिका घेताय त्याच्यावर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा ठेका काय फक्त या मुस्लिमांनीच घेतलाय असं नाही। आम्ही जर बिघडवायचं ठरवलं कायदा सुव्यवस्था, आम्ही जर ठरवलं तर ज्या हाताने गाई कापतात त्या हातच धडापासून वेगळे करू, ज्या नजरा आमच्या आया बहिणींकडे जातात ते डोळेच काढून टाकू।